अतिशय गांभीर्याने आपण हाताळतोय आणि आपल्याला माहिती आहे की ह्या कारवाया ज्या होतात त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या सर्व कारवाई होत आहेत आणि फक्त DRIS कारवाई करते असंही नाही. ही वस्तुस्थिती आहे की सातारामध्ये एक कारवाई जी झालेली आहे ती DRIच्या मार्फत झालेली आहे. परंतु आता उदाहरणार्थ जी जावळी गावामध्ये जी कारवाई झाली, मुलुंडमध्ये आपण एका व्यक्तीला पकडलं होतं 8 तारखेला आणि 13 तारखेला आपण जो काही कारखाना होता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली. 5 दिवसाच्या आतमध्ये तो रिझल्ट तिथल्या आपल्या मुंबईच्या तिथे अधिकाऱ्यांतून मिळवून आणला. आपण अनेक वेळेला पाहतो की मुंबई पोलीस हे पुण्यामध्ये कारवाई करतं. आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या तारखेला MD ड्रग बनवणं इतकं सोपं झालंय. ते कॉम्बिनेशन पण इतकं सोपं आहे. आपण मेडिकलमध्ये काही मेडिसिन घेतल्या, त्यांचं कॉम्बिनेशन तयार करून पण आपण MD ड्रग आपण तयार करू शकतो. इतकं सोपं झालेलं आहे. मध्यंतरी मला वाटतं 6 महिन्यापूर्वी सभापती महोदय मालाडमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या 2 महिला घरामध्ये स्टोव्हवरती त्या MD ड्रग बनवत होत्या. त्याच्यावरती आपण कारवाई केली होती. म्हणजे इतकं सोपं झालेलं आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की त्याचं फॉर्म्युला वगैरे काय आता YouTubeवरती आणि याच्यावरती इझिली अवेलेबल असतात. आणि म्हणून मला वाटतं त्या बाबतीमध्ये इंटेलिजन्सच्या आधारे आपण या सर्व आपण कारवाई करत असताना आपलं पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण पोलीस विभाग हा ऍक्टिव्ह आहे. डेडिकेटेडली आपण टास्क फोर्स का तयार केलाय तर ड्रग्जवरती कारवाई ह्या डेडिकेटेडली झाल्या पाहिजे. त्या पोलीस अधिकाऱ्याकडे दुसरा कुठलाही तपास असता कामा नये. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे की 146 पदं रिक्त आहेत, परंतु आपण ह्या भरतोय. पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये 100% ही पदं भरली जातील आणि मी बोलतो त्याच्यावर आणि आणि या उलट पुढे जाऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कालच निर्देश दिलेत की या ANTF मध्ये काम करणारे जेवढे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ह्यांना आपण इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत. यांना कमीत कमी 30% इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह द्यायचा प्रस्ताव हा आता आपल्याकडे वरती शासनाने आलेला आहे आणि ह्यांना एक स्टेप फॉरवर्ड असं देखील आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना एक देतोय, जेणेकरून ते एनकरेज होतील आणि त्यांना त्याच्यामध्ये काम करत असताना, कारण शेवटी असंही आपण पाहतो की हे विभागाच्या ठिकाणी काम करतायत. बंटीजी, ते हे सगळे कर्मचारी आहेत, शेवटी हे हेडक्वार्टरला काम करणार आहेत. त्यांचं तिकडे त्यांना जी नियुक्ती आहे ती सोडून त्यांना अन्य ठिकाणी जायचं आहे.